आता चाललो होतो आम्ही डीमार्टमध्ये, कारण थोडीशी खरेदी करायची होती. माझ्यासाठी नाही बरं का, माझ्याबरोबर गणपतीमध्ये जो माझा मावस भाव आला होता ना, त्याच्यासाठी खरेदी करायची होती. आणि त्याला घेण्यासाठी त्याच्या 2 बहिणी आल्या होत्या माझ्याकडे. माझ्याबरोबर श्री आणि नित्यान सुद्धा होता. मस्तपैकी रोडवर आम्ही मजा मस्ती करत होतो. आणि करता करता आम्ही कधी डीमार्टला पोहोचलो आम्हालाही समजलं नाही. डीमार्टमध्ये भरपूर अशा गोष्टी बघितल्या, पण काही पसंतच पडत नाही. बापरे, याला कपडे घ्यायला एवढा वेळ लागला की काय विचारूच नका. एवढे नखरे असले याचे मला माहितीच नव्हतं. कसे बसे याने ना हा एक टी शर्ट पसंत केला आणि त्याच्यावरती मॅचिंग पॅन्ट, आणि दुसरा एक टी शर्ट पसंत केला, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा. हा एक टी शर्ट पसंत केला आणि त्याच्यावर बरोबर एक पॅन्ट आम्ही मॅचिंग करून घेतली. नंतर मी सुद्धा थोडंसं आरशामध्ये बघितलं आणि आम्ही सगळे बाहेर आलो. डीमार्ट मधून थोडेसे कपडे आणि खाण्याचं सामान सुद्धा घेतलं होतं. पण या महाशयच्या बॅगेमध्ये अगोदरच एवढी कपडे होती ना की त्या बॅगेमध्ये काही बसतच नव्हतं. आणि आम्ही डीमार्ट मधून एक्स्ट्रा पिशवी सुद्धा घेतली नव्हती. आणि हे सगळे त्यामध्ये काय बसवण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यांना सगळे म्हटलं बाजूला व्हा, आता मीच बसून दाखवते. अगोदरची जी कपडे होती ती नीट केली आणि नंतर खाण्याचं जे सामान होतं ना ते आतमध्ये सरकवलं. त्याच्यानंतर त्याची जी नवीन कपडे घेतली होती ना मी डीमार्ट मधून, ती सुद्धा दुसऱ्या कप्प्यामध्ये टाकली आणि बॅग पॅक केली. आता तो सुद्धा घरी निघण्यासाठी तयार झाला. आणि त्याच्या बहिणी सुद्धा रिक्षा थांबवल्या आणि त्यांना रिक्षामध्ये बसून दिलं आणि टाटा बाय बाय केलं. पण खूप वाईट वाटत होतं की ते सोडून चालला होता, कारण बरेच दिवस तो आमच्या बरोबर होता. नंतर मी, श्री आणि नित्यान सुद्धा घरी जायला निघालो. घरी जाण्यासाठी खूप वेळ झाला होता, म्हणून त्याला म्हटलं तर इथूनच काहीतरी पार्सल घेऊन जाऊ, कारण त्याच कंपनीमध्ये होते तर ते आमच्या बरोबर जेवायला. घरी आलो, छानपैकी फ्रेश वगैरे झालो आणि जे पार्सल आणलं होतं ना त्याच्यावरती मस्तपैकी ताव मारत होता. आणि नित्यान तो आमच्याकडे बघत होता, कारण त्याला अजून खाऊ चारला नव्हता. तर त्यासाठी ना आमचं संपूर्ण लगेच त्याला खाऊ चारणार होते. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओ. अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.